नमस्कार, मी प्रथमेश. महानगरपालिकेच्या अनुषंगाने आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक 19 अर्थात कोंडव्याचा हा भाग, कोंडवा आणि कौसर भाग. याच प्रभागातील शिवनेरी नगर या परिसरात आपण आहोत. तिथल्या नागरिकांशी आपण संवाद साधणार आहोत की त्यांच्या समस्या काय आहेत, त्यांची कामं झाली आहेत का, याचा रिॲलिटी चेक आपण आज करणार आहोत. नमस्कार, मला सांगा तुमचं नाव काय? सागर सूर्यकांत मानकर. किती वर्षापासून इथे राहतात? मी गेले 35 वर्ष इथे. जे तुमचे माजी नगरसेवक आहेत, तुमचे नगरसेवक कोण कोण आहेत? आमचे साईनाथ बाबर आहे, तसे म्हणायला गेलं तर भरपूर आहे तसे. सगळ्यांनीच कामं केलेत. महादेव बाबर पण होते, त्यांनी पण सुद्धा चांगली कामं केलीत. आता नवीन पिढी आहे म्हणल्यावर आमचे मोठे बंधू बसलेत अमर गव्हाणे, त्यांना सुद्धा आम्ही उमेदवारी देणार नाही. कारण की आमची इच्छा आहे की नवीन वर्ष त्यांना पण लाभो, अशी इच्छा आहे. मला एक सांगा की काय काय कामं झाली तुमच्या आतापर्यंत तुमच्या माजी भरपूर नगरसेवकांची? आमचं कोंढव्यात पाणी नव्हतं, तर आमचे महादेव बाबर अण्णा बाबर यांनी पाणी आणलं. तसेच साईनाथ बाबर मनसेचे, त्यांनी सुद्धा मोठं काम केलं. तसंच अमर गव्हाणे यांनी पण मोठं काम केलेलं आहे भरपूर. त्यांच्या वडिलांनी सुद्धा काम महादेव अण्णांचे चिरंजीव या प्रभागात उभे आहेत, प्रसाद तर दादा. त्यांच्याविषयी सांगाल की तुम्ही त्यांना संधी द्याल काय? हो हो, नक्कीच. कारण त्यांनी पण कामं केलेत भरपूर. प्राऊड फ्री ही नवयुगे म्हणल्यावर त्यांना पण संधी देणं गरजेचं आहे. कोंढवा आत्ता नशेकडं जास्त वळालंय, नशेचं हब झालंय, तर त्याविषयी काय? तिथं आहेच, खूपच आहे. जिथं तिथं तुम्ही बघसाल सगळीकडे आहेच. तुम्ही पुन्हा एकदा मागचे नगरसेवक होते त्यांना संधी द्याल? हो, नक्कीच. जे चांगलं काम करते त्याला संधी देणं गरजेचं आहे. ॲक्च्युली आमचं पत्र्याचं घर होतं. ते चंबर तुंबायचे. अक्षरशः घरात पाणी यायचं. एक फोन केला तर लगेच हजर. रात्रीच्या 2 वाजता का म्हणा फोन केला तर लगेच हजर कोण होतो. आलेले तर आपण पाहिलं की ह्या नागरिकांच्या प्रतिक्रिया होत्या. त्यांनी सांगितलं की आमच्या हाकेला धावणारे नगरसेवक आमच्याकडे आहेत आणि आम्ही पुन्हा एकदा त्यांना संधी देऊ. अशाच अपडेटसाठी पाहत राहा पुणे लोक.